दारू इकतच नाही तिथं काय बोलावं. दारू गुटखा वगैरे विकला काय जातो? नाही विकत नाही काय आमच्या गावात नाही मिळत काय. काय नाही ना मिळत? काहीच मिळत नाही. मिळतंय का हो? नाही काहीच की भेटत नाही. कधीच पोलीस स्टेशनला गेलो नाही आणि पोलीस ते दुकान तपासते आणि त्यामुळं मला त्रास होतो. आमच्या गावची बदनामी थांबवा, जवळगावकरांचा यल्गार. अवैध व्यवसायांच्या वृत्ताने ग्रामस्थ आक्रमक. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असलेल्या जवळगाव तालुका बार्शी गावची सध्या सोशल मीडिया आणि काही माध्यमातून होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी आता संपूर्ण गाव एकवटले आहे. गावातील अवैध व्यवसायांबाबत रंगवली जाणारी चित्रे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा करत ग्रामपंचायतीने थेट वैराग पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळगावमध्ये दारूचा महापूर आणि गुटख्यांची राजरोस विक्री होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या या गावाची प्रतिमा डागाळली जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जेवढे चित्र रंगवले जात आहे तशी परिस्थिती गावात नाही असे म्हणत ग्रामस्थांनी मीडियासमोर आपली बाजू मांडली. गावची होत असलेली बदनामी रोखण्यासाठी जवळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष ठराव मंजूर केला आहे. या संदर्भात वैराग पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावची बदनामी करणाऱ्या तक्रारदारांना आणि ग्रामस्थांना समोरासमोर बसून सत्यता पडताळून पाहावी. अशा अफवांमुळे गावातील तरुणांच्या भवितव्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे. या निवेदनावर गावातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि सामान्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जवळगाव हे मध्यम प्रकल्पामुळे सुजलाम सुफलाम झालेले हे गाव तालुक्याच्या सभापती पदापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या पदांना गवसणी घालणारे गाव म्हणून ओळखले जाते. या ऐश्वर्याला आता अवैध व्यवसायाच्या चर्चेमुळे गालबोट लागत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जवळगावची एक मोठी परंपरा आहे. केवळ काही अफवांच्या आधारे गावाला बदनाम केले जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. पोलिसांनी याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे. आता या प्रकरणावर वैराग पोलीस काय भूमिका घेतात आणि गावाची डागाळलेली प्रतिमा पुन्हा सावरली जाते का याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे. माझं किराणा दुकान आहे. माझ्या किराणा दुकान काय गुटखा मोवा ही काय नाही. मी तेल, शेंगदाणं किंवा डाळ ही असलं विकतो. त्याच्या पुढे माझ्याकडे दुसरं काय नाही. म्हणजे तंबाखू फक्त गायच्या, म्हणजे हे सगळं पिढी ना पिढी खातेच गायच्या. तेवढी गायच्या पुढे आहे माझ्याकडे. तुम्हाला काय त्रास झाला का त्याचा? त्रास ही काय आपलं त्रास देतेच ना. चौकशीला येते तर कुठले पोलिस येते, चौकशी दुकानात करते, घरात बघते ती. एवढंच आमचं आहे, दुसरं काय. मी सुरेश कापसे, सामाजिक कार्यकर्ते, ज्योतिबाची वाडी. माझ्या गावामध्ये कुठलाही अवैध व्यवसाय नाही. या ठिकाणी कुठलीही दारू विक्री होत नाही. संपूर्ण किराणा दुकानामध्ये ही गुटखा, काय ड्रग्स किंवा आपू, गांजा, चरस असलं काही मिळत नाही. या ठिकाणी हे गाव बार्शी वैरागनंतर ज्योतिबाची वाडी हे तालुक्यातलं अत्यंत संवेदनशील गाव असून या ठिकाणी हे गाव ग्रामपंचायत स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यात दुसरं आलेलं आहे. त्यामुळे हे गाव अतिशय सुंदर, या गावची रस्ता सुंदर असून या ठिकाणी कुठलाही 2 नंबर धंदा, कुठलाही बेकायदेशीर दारूधंदा होत नाही. अनिता राजकुमार लिंगे, या गावची मी सरपंच आहे. आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतलेला आहे. त्याच्यामुळं गावामध्ये दारूबंदी आहे. माझं नाव किरण भागवत ढेंगळे. मी ज्योतिबावाडीचा तंटामुक्त अध्यक्ष आहे. पहिल्यांदा मी सर तुम्हाला सांगतो, आम्ही दारू विकणाराला कधी समर्थन करणार नाही. आमच्या गावाच्या वतीनं मी सगळ्याला तुम्हाला सांगतो. पण आमच्या गावाची बेफान म्हणजे ते कसं बदनामी करायला लागले. बदनामी की बाबा बेफाम तुमच्या गावामध्ये दारू विकली जाते, अमुक होत आहे, तमुक होत आहे, हे विनाकारण म्हणजे प्रसिद्धीसाठी करायला लागलीत लोक. पण आम्ही सांगतो की बाबा आमच्या गावात कुठंही दारू, वाईट धंदे म्हणजे बाबा गांजा, गुटखा, चरस असं विकलं जात नाही. किराणा दुकानामध्ये सुद्धा समजा कुठलंही समजा अशा गोष्टी ठेवल्या जात नाहीत. पण आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली
की परगावचे लोक जर समजा आमच्या गावाकडे बघायचं म्हणलं तर हे पेपर वाचून आता आम्ही परगावला गेलो तर तुमच्या गावामध्ये लय दारू धंदे चालू आहेत असं ऐकायला मिळतंय, पेपरला बातमी आहे. ह्याच्यावर आमचं परिस्थिती आम्ही विचार केला तर आमच्या गावामध्ये 100-150 मुलं बिगर लग्नाची आहेत. ही सगळ्या गावामध्ये समस्याच आहे. पण आमच्या गावामध्ये परत अजूनही मोठं संकट आले, तर हे विनाकारण संकट आहे. तरी ह्या संकटाचा आमच्या गावाचा दारूचा कसला संबंध नाही. आमच्या गावामध्ये दारू कुठलीही विकली जात नाही. ही आम्ही सगळ्या गावाच्या वतीने, मी वैयक्तिक बाबा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मी सांगतो तुम्हाला.